मला चालणं बी नाही होत, मला चप्पल नाही टाकणं होत. बसणं पास आहे, पास माझ्याकडे. कोण माझा मुलगा माझ्याहून अपंग आहे, 45 वर्षाचा. ते मशीनवाले होते तिथं साहेब. आता काहीच नाही येत, हे दुसऱ्यानं दिलेली आहे. आज इकडे जात आहे म्हणलं, आणि म्हणलं मग काय किती. नागपूर शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना एकीकडे श्रीमंत व्यक्ती अजून धनाढ्य होत चालला आहे, तर गरीब व्यक्ती देशोधडीला लागल्याचं चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. महाराष्ट्र शासन, विशेषतः नागपूरचे खासदार नितीन गडकरी दिव्यांग लोकांना अवयव वाटप करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या कार्यालयात मदतीची आस घेऊन आलेल्या एका वयोवृद्ध दिव्यांग महिलेला किती त्रास सहन करावा लागला त्याची अनुभूती आज खामला चौकात बघायला मिळाली. विठाबाई गुलाबराव राऊत असं या दिव्यांग महिलेचं नाव असून ती राणी भोसले नगर दिघोरी येथे राहते. तिला डोळ्यांनी कमी दिसते, तसंच कानानं व्यवस्थित ऐकू येत नसल्याचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वी ते कल्याणेश्वर मंदिर परिसरात गेली असता तिला तिथं आरोग्य शिबिर सुरू असल्याचं दिसलं. तिने याबाबत विचारपूस केली असता तुम्ही कर्णयंत्रांसाठी खामला स्थित गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात जा असा सल्ला देण्यात आला. मी महालवर गेली होती त्या दिवशी अचानक. ते महालवर ना कल्याणेश्वर मंदिर आहे शंकरजीचं, तिथं मी पाया लागायला गेली तर तिथं शिबिर होती या लोकांची. मोटर आली होती गाडी, तर शिबिर होती. तर मी म्हणलं शिबिरमध्ये आता विचारून पाहिलं तर हा साहेब होता येतचा. तर डोळ्याचं नाही आहे म्हणे, कानाचं आहे म्हणे. तर मला कानाचं सांगा ना म्हणलं. तर म्हणे तुम्ही इथं ऑफिस लिहून दिलं हे वालं, या ऑफिसात या म्हणे. इतका प्रचंड उन्हात काटकसर करत ही महिला गडकरींच्या संपर्क कार्यालयात पोहोचली. मात्र तिथं देखील तिला यशवंत स्टेडियम जवळील धंतोली कार्यालयाचा पत्ता देऊन तिथं जाण्याचा सल्ला देण्यात आला. बसच्या पाचची अवधी संपल्यानं, सोबतच पायाला अपंगत्व असल्यानं पायानं नीट चालता देखील येत नसलेल्या या वृद्ध महिलेनं चौकातच सिग्नलवरील लोकांना पैशांची मदत मागण्यास सुरुवात केली. या महिलेला याबाबत विचारपूस केली असता इतक्या वयात कुठलं काम करायचं आणि घरी तरुण मुलगा देखील अपंग आहे, त्यामुळे पोट भरण्यासाठी भीक नाही मागायची तर काय करायचं असा सवाल या वृद्ध महिलेनं यावेळी उपस्थित केला. अपंग आहे, मशीन वगैरे पाहिजे मला, कानाचे आवाज नाही आहे, ते दुसऱ्यानं दिलेली आहे मला. हो, चालणं बी नाही होत, मला चप्पल नाही टाकणं होत. पट्टा लावला आहे तर मी अचानक जाऊन पहा म्हणला कोणा. तर म्हणत सोमवारी यशवंत स्टेडियम बर्डीला सांगितलं तिथं जा या म्हणत, तिथं सामान देतो म्हणत. तर तिथं मी आता सोमवारी जाईल. मी राहतो दिघोरीला. बसणं पास आहे, पास माझ्याकडे. ते हे धरते तर हळूहळू चालते म्हणून, नाही चालणं होत माझे. हे पकडलं नाही तर चालणंच नाही. तर माझा मुलगा माझ्याहून अपंग आहे, 45 वर्षाचा. 45 वर्षाचा आहे, तो पण अपंग आहे. तर आता पहिलं मी आली, आता त्याची सर्टिफिकेट झाली आहे जिल्ह्यातून. तर त्याला पैसे वगैरे मिळतात, 1500 महिना भेटते त्याला. आता मी आपलं नाही केलं होतं तर इथं करून पाहिलं मी. तर म्हणे या म्हणे सोमवारी मग देतो म्हणे तुम्हाला सामान काय लागते. तर ते मशीनवाले होते तिथं साहेब, त्यांनी लिहून दिला पत्ता सर्व. आणि मग यशवंत स्टेडियम तिथं तुम्ही सोमवारी जा म्हणजे मी साहेबासोबत बोललो म्हणजे. पहिलं येत आवाज, आता काहीच नाही येत, हे दुसऱ्यानं दिलेली आहे. आज इकडे जात आहे म्हणलं, आणि म्हणलं मग काय किती जायचं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून कित्येक ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येते. गरज पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी त्यांची मदतीची भूमिका असते. हे जगजाहीर असताना याशिवाय महिलेला धड चालता येत नाही, तिला ऐकू येत नाही, हे सगळं बघितल्यावरही तिथं काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी
या वृद्ध महिलेला धंतोलीचा पत्ता देऊन आपली जबाबदारी झटकली। ही वागणूक अशोभनीय असून संताप व्यक्त करणारी आहे। एकंदरीतच पैशावाल्यांकडे सर्व काही, मात्र गरिबांसाठी काहीच नाही। ही परिस्थिती भविष्यात बदलणार की नाही हा अतिशय बिकट आणि चिंतेचा विषय बनला असून त्यावर चिंतन होण्याची गरज आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी बोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।